Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी घळसासी. आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे ऑटोट्रॉनिक्स. सब्जेक्ट कोड आहे 22654. आपण चॅप्टर नंबर 3 बघत होतो सेन्सर्स अँड ॲक्च्युएटर्स, आणि हा चॅप्टर नंबर 3चा व्हिडिओचा पार्ट नंबर 2 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार ते कुठले कुठले आहेत बघा. तर फर्स्ट वन असणार आहे एअर फ्लो मेजरमेंट सेन्सर, म्हणजे जो एअर फ्लो जो असणार आहे ते मेजर करण्यासाठी जो सेन्सर असणार त्याचं आपण कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघणार आहे. नेक्स्ट वन आहे टेम्परेचर सेन्सर, म्हणजे जे कूलंटचं टेम्परेचर आपल्याला डॅशबोर्डवर वगैरे दिसते तर ते टेम्परेचर सेन्सर कसं सेन्स करणार आहे ते आपण स्टडी करणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे मॅप सेन्सर, म्हणजे मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर, म्हणजे इनटेक मॅनिफोल्डमध्ये किती व्हॅक्यूम क्रिएट झालेला आहे ते कसं मेजर केलं जाते. तर तो सेन्सर कुठला असणार आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कसं असणार आहे. तर हे 3 टाईपचे सेन्सर्स आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. फर्स्ट वन आहे एअर फ्लो मेजरमेंट सेन्सर. तर बघा, इंजिनमध्ये जो एअर फ्लो असणार आहे तो किती असणार तो मेजर करण्यासाठी आपण या सेन्सरचा यूज करणार आहे. तर इथं फिगरमध्ये बेसिक तुम्हाला दिसत असेल ही काय असणार आहे, तर एअर फ्लोची डायरेक्शन आहे. त्याच्यानंतर ही व्हेन असणार आहे. जेवढा एअर फ्लो असेल त्या एअर फ्लोनुसार व्हेन काय होणार आहे, अप अँड डाऊन मूव्ह होणार आहे. व्हेनला एक पिवोट इथं अटॅच केलेला आहे, तो पिवोट पण काय होणार आहे त्या प्रमाणात अप अँड डाऊन मूव्ह होणार आहे. आणि इथं रिओस्टॅट आहे. रिओस्टॅट काय करणार आहे, तर जो करंट असणार किंवा रेजिस्टन्स असणार तो मेजर करण्याचं काम करणार आहे. आणि इथं स्प्रिंग त्याला अटॅच केलेले आहे. तर अशा प्रकारे त्याचं कन्स्ट्रक्शन असणार आहे. तर बघा, द व्हेन टाईप एअर फ्लो मेजरमेंट कन्सिस्ट ऑफ अ लाईटली स्प्रिंग लोडेड वॉल दॅट मूव्ज असाइड ॲज एअर फ्लो इन्क्रीजेस, म्हणजे जसजसा इथं एअर फ्लो कमी आणि जास्त होणार तसतशी ही व्हेन आउटवर्ड आणि इनवर्ड मूव्ह होणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिकली हा जो पॉइंटर असणार तो रिओस्टॅटवर अप अँड डाऊन मूव्ह होणार आहे. द वॉल इज टाईड टू अ रिओस्टॅट, अ टाईप ऑफ अ व्हेरिएबल रेजिस्टर, म्हणजे काय रिओस्टॅट आपण स्टडी केलेलं आहे. रिओस्टॅट काय करणार आहे, तर व्हेरिएबल रेजिस्टर असणार आहे. द चेंज इन अ करंट इन द रेजिस्टर सर्किट इज द सेन्सर सिग्नल, also used as a carbon film resistor with variable area connected to the airflow meter plate. It gives a signal that varies air fuel ratio with डिमांड, म्हणजे काय होणार आहे, एअर फ्लो वाढला तर इव्हेन अप साईडला मूव्ह होणार आहे. रिओस्टॅट इकडं मूव्ह झाला की तो ऑटोमॅटिक तिथं काय केलं जाणार, डिटेक्ट केलं जाणार की एअरचा फ्लो वाढलेला आहे. आणि एअरचा फ्लो कमी झाला की व्हेन या साईडला मूव्ह होणार आहे डाऊन साईडला, आणि त्यामुळे काय होणार, पण रिओस्टॅट हा डाऊनवर्ड साईडला मूव्ह होणार आहे. परत एअरचा फ्लो कमी झाला आहे असं तिथं डिटेक्ट केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे हा जो एअर फ्लो मेजरमेंट सेन्सर असणार आहे तो एअर फ्लो मेजरमेंट सेन्सर वर्क होणार आहे. नेक्स्ट वन आहे टेम्परेचर सेन्सर. तर टेम्परेचर सेन्सर म्हणजे काय, जे आपल्याला कूलंटचं टेम्परेचर असणार आहे ते कूलंटचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण सेन्सर यूज करतो, तो असणार आहे हा कूलंट टेम्परेचर सेन्सर. तर बघा, अ कॉमनली युज्ड डिव्हाइस फॉर सेन्सिंग टेम्परेचर इज अ थर्मिस्टर, म्हणजे काय, थर्मिस्टरनं आपण टेम्परेचर मेजरमेंट किंवा सेन्स करतो. अ थर्मिस्टर युटिलायझेस द कन्सेप्ट ऑफ अ निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, दॅट इज इट रेजिस्टन्स गेट्स लोअर ॲज इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस अँड दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सेमीकंडक्टर मटेरियल. म्हणजे काय असणार आहे, जेव्हा टेम्परेचर वाढणार आहे त्यावेळी काय होणार आहे, रेजिस्टन्स कमी होणार आहे. आणि ज्यावेळी टेम्परेचर कमी होणार आहे त्यावेळी रेजिस्टन्स वाढणार आहे. तर या फिनॉमिननचा याच्यामध्ये यूज केला जाणार आहे. तर इथं बेसिक तुम्हाला फिगर दिसत असेल. कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. अ टिपिकल कूलंट सेन्सर इज शोन इन फिगर. इट कन्सिस्ट ऑफ अ थर्मिस्टर दॅट इज सेमी कंडक्टिंग मटेरियल माउंटेड इन अ हाऊसिंग दॅट इज अ डिझाईन टू बी इन्सर्टेड इन अ कूलंट स्ट्रीम. म्हणजे काय असणार आहे, हा सेमी कंडक्टर मटेरियल इथं असणार आहे. ही असणार आहे तुमची ही मेटल ट्यूब, आणि ह्याच्यामध्ये काय असणार आहे, सेमी कंडक्टर मटेरियल इन्क्लूड केलेला आहे. आणि हा स्क्रू बेस इथं अटॅच केलेला असणार. तो कुठे इन्सर्ट केलेला असणार, तर कूलंटमध्ये इन्सर्ट केलेला असणार. This housing is typically threaded with the pipe threads that seal the assembly against the coolant leakage. म्हणजे काय असणार आहे, सिलेंट केलेलं असणार, त्यामुळं कूलंट लिकेजचे चान्सेस ह्याच्यामध्ये काय असणार आहेत, कमी असणार आहे. पुढं नेक्स्ट बघूया आपण. अ थर्मिस्टर इज अ मेड ऑफ सेमी कंडक्टिंग मटेरियल हुज रेजिस्टन्स व्हॅरीज इन्व्हर्सली विथ टेम्परेचर. म्हणजे काय असणार आहे, थर्मिस्टरचं आपण आताच बघितलं की रेजिस्टन्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार, म्हणजे टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स कमी होणार आहे आणि टेम्परेचर कमी झालं की रेजिस्टन्स काय होणार त्याच्यामध्ये वाढणार आहे. तर बघा, फॉर एक्झाम्पल
At -40 degree Celsius, a typical coolant temperature sensor has a resistance of 1 lakh ohm and the resistance decreases to about 70,000 ohm at 130 degree Celsius. म्हणजे काय असणार दोघांमध्ये इन्व्हर्सली रिलेशन असणार. And the change in the current is the sensor signal, that is the figure shows below the voltage trace from the coolant temperature sensor. म्हणजे हा असणार आहे coolant temperature sensor आणि इथं तुमचं हे voltage tracing ची हे सर्किट असणार आहे. The following point should be noted. आता बघा द टेम्परेचर हॉट म्हणजे 0.1 असणार आहे. इथं जर 0.1 ला काय असणार आहे टेम्परेचर हॉट असणार आहे. 0.2 ला काय असणार आहे टेम्परेचर इज डिक्रीजिंग कॉजिंग द रेजिस्टन्स टू इन्क्रीज. म्हणजे टेम्परेचर कमी व्हायला लागलं की काय होणार आहे रेजिस्टन्स तिथं वाढणार आहे. आणि पॉईंट नंबर 3 ला काय असणार आहे टेम्परेचर कोल्ड म्हणजे टेम्परेचर इथं एकदम कमी असणार त्यावेळी रेजिस्टन्स काय दाखवणार आहे तो सेन्सर मॅक्झिमम दाखवणार. तर अशा प्रकारे हा जो टेम्परेचर सेन्सर असणार आहे तो टेम्परेचर सेन्सर वर्क होणार आहे. जो असणार तो सेन्सर कुठला आहे तर मॅप सेन्सर म्हणजे काय असणार आहे मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर. म्हणजे जो इनटेक मॅनिफोल्ड असणार आहे त्याच्यामध्ये व्हॅक्यूम क्रिएट किती केलं जाणार ते मेजर करण्यासाठी हा आपण मॅप सेन्सर यूज करणार आहे. तर बघा इथं बेसिक कन्स्ट्रक्शन तुम्हाला दिसत असेल काय असणार आहे इथं व्हॅक्यूम सील्ड चेंबर आहे त्याच्यानंतर फ्लेक्झिबल डायफ्रॅम आहे आणि इथं काय असणार आहे इनटेक मॅनिफोल्ड प्रेशर असणार. म्हणजे इथं हा व्हॅक्यूम सील्ड जो चेंबर असणार आहे त्याच्यामध्ये व्हॅक्यूम हे नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे ते चेंज होणार नाही आणि इनटेक मॅनिफोल्डमधून जे प्रेशर येणार आहे हे नेहमी चेंज होणार आहे. त्याप्रमाणे काय होणार आहे ही डायफ्रॅमची पोझिशन काय होणार आहे चेंज होणार. त्या पोझिशननुसार काय केलं जाणार आहे तर ते प्रेशर तिथं मेजर केलं जाणार. तर बघा आता कसं होणार आहे मॅप सेन्सर इज द सेन्सर दॅट मेजर्स द प्रेशर दॅट इज व्हॅक्यूम इन द इनटेक मॅनिफोल्ड and sends this information as varying voltage signal to the electronic control module, that is ECM. As shown in the figure, the map gauge have a flexible diaphragm that separates the two chamber in the gauges. म्हणजे हे दोन काय असणार आहे चेंबर्स त्यांना सेपरेट करण्याचे काम कोण करणार ही फ्लेक्झिबल डायफ्रॅम करणार आहे. वन चेंबर ऑफ द मॅप गेज कन्सिस्ट ऑफ अ व्हॅक्यूम म्हणजे इकडे काय असणार आहे व्हॅक्यूम असणार आहे and the map gauge measures the intake manifold vacuum against the sealed vacuum which does not vary. म्हणजे हा व्हॅक्यूम कधी चेंज होणार नाही इकडून येणारा व्हॅक्यूम चेंज होणार आहे. therefore the map gauge is accurate. त्यामुळे काय असणार आहे मॅप जे सेन्सर असणार तो ॲक्युरेट असणार आहे. मोस्ट इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टीम इन्क्लूड्स मॅप सेन्सर. इट सेन्सेस द प्रेशर चेंजेस इन द इंटेक मॅनिफोल्ड. दिस इन्फॉर्मेशन इज सेंड ॲज अ व्हॅरिंग व्होल्टेज सिग्नल टू द ECM. ओके म्हणजे काय असणार आहे ही डायफ्रॅमची पोझिशन काय करणार आहे तर व्हॅरिंग व्होल्टेज सिग्नल कशाला पाठवणार आहे ECMला पाठवणार आहे आणि त्यानुसार काय होणार आहे तर जे व्हॅक्यूम असणार आहे इनटेक मॅनिफोल्डमध्ये ते मेजर केलं जाणार. तर ते आता कसं मेजर केलं जाणार ते आपण नेक्स्ट डायग्राममध्ये बघू. तर बघा आता इथे तुम्हाला व्होल्टेज सिग्नल्स दिसत असतील. तर फर्स्ट वन काय इनटेक व्हॅक्यूम लो म्हणजे जर व्हॅक्यूम कमी असेल तर काय असणार आहे हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल असणार आहे. म्हणजे या सिग्नलची जर फ्रिक्वेन्सी बघितली तर ती एकदम काय असणार आहे हाय असणार आहे. म्हणजे काय असणार आहे ह्याच्यामध्ये जे विड्थ असणार आहे ते एकदम कमी असणार आहे म्हणजे काय असणार आहे फ्रिक्वेन्सी हाय असणार आहे. आणि सेकंड वन काय असणार इनटेक व्हॅक्यूम हाय म्हणजे व्हॅक्यूम जर इनटेकचा हाय असणार आहे तर काय असणार आहे लोअर फ्रिक्वेन्सी सिग्नल. म्हणजे या सिग्नलमध्ये जर आपण गॅप बघितले किंवा विड्थ बघितली तर मॅक्झिमम आहे. म्हणजे हे काय असणार आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. जर व्हॅक्यूम कमी असेल तर फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे आणि व्हॅक्यूम जर जास्त असेल तर काय असणार आहे फ्रिक्वेन्सी कमी असणार. तर अशा प्रकारे हे तुम्हाला तिथं सिग्नल्स दिसतात. हा असणार तुमचा इनटेक मॅनिफोल्ड जो कनेक्शन असणार त्याच्यामध्ये हा जो मॅप सेन्सर असणार तो मॅप सेन्सर तिथं इन्स्टॉल केलं जाणार आणि मॅप सेन्सर अलॉंग विथ वेव्ह फ्रॉम अँड आउटपुट सिग्नल. तर बघा आता काय असणार आहे मॅनिफोल्ड व्हॅक्यूम म्हणजे हे जे व्हॅक्यूम असणार आहे इन HG असणार आहे हे इथं किलो पॅस्कल असणार आहे आणि ही फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिट्यूड असणार आहे. तर बघा पहिल्यांदा 0 असेल तर फ्रिक्वेन्सी किती असणार आहे 159. नेक्स्ट 3 असेल तर फ्रिक्वेन्सी 150. नेक्स्ट पुढे 18 झालं तर फ्रिक्वेन्सी 100 जाईल. म्हणजे काय होणार आहे जसं व्हॅक्यूम वाढत जाणार आहे तसतशी फ्रिक्वेन्सी काय होत जाणार आहे कमी होत जाणार आहे. तर अशा प्रकारे हा जो मॅप सेन्सर असणार आहे तो मॅप सेन्सर वर्क होणार आहे आणि तो काय करणार आहे तर इनटेक मॅनिफोल्डमध्ये जेवढं व्हॅक्यूम क्रिएट असणार आहे किंवा व्हॅक्यूम असणार आहे ते सेन्स करून ECMला पाठवण्याचं काम करणार आहे.